स्वागत आहे आपलं सीता नेहरे किचन रेसिपीमध्ये. तर मैत्रिणींनो, आज तुमच्यासाठी एकदम मस्त चटपटीत असा डाळीचा चिवडा बनवून दाखवणार आहे. अ, कशी चण्याची डाळ आहे आणि चण्याची डाळ मी 4 घंटे भिजत घातली होती आणि त्याच्यात सोडा टाकला होता 1 चमचाभर आणि 4 घंटे भिजवून आता ही एवढी मोठी झालेली आहे. जवळजवळ अर्धा किलो डाळ होती माझी आणि अर्धा किलो डाळीचं आहे हे. एवढी फुगून झालेली आहे. आता ही अशी काढायची आणि जरा सुकवायची. भिजलेली आहे, छान भिजली 4 घंट्यात. ती काढून अशी रुमालावर कशावर टॉवेल, छोटं टॉवेल असला त्याच्यावर टाकायची आणि छान अशी त्यातलं पाणी सोकून घेतली. एवढीच करायची आपल्याला, जास्त सुकवायची नाही. पाणी फक्त कोरडी झाली पाहिजे डाळ, एवढंच करायचं आहे आपल्याला. तर जराशी पुसून घेतली तरी चालेल किंवा जराशी अशी पंख्याखाली ठेवली तरी चालेल. मी आता नुसती पुसून घेणार आहे का की झटपट करायची आपल्याला. तर पहा तुम्ही आता कशा पद्धतीने करणार आहे. आणि हे असं सगळं कोरडी करायची फक्त, काही नाही, त्याला जास्त मेहनत नाही किंवा काहीच नाही. पण छान होती, मस्त होते, एकदम भारी लागते ती. एवढी चिवडा हा भारी लागते ना. तुम्ही हॉटेल बाजारातून आणता तुम्ही मिठाईवाल्याकडून याच्याकडून, त्यापेक्षा वेगळा काहीतरी असं दाखवणार आहे तुम्हाला. तर नक्की तुम्ही पहा व्हिडिओ, तुम्हाला कळेल. फार सुंदर आणि कधी पण खाऊ शकता तुम्ही हा चिवडा. बाहेर फिरायला गेले तिकडेही घेऊ शकता डब्यात घालून किंवा मुलांना द्या, नाश्त्याला द्या. म्हणजे पौष्टिक असा फायबरनी भरलेला हा चिवडा, खरंच मस्त आणि चटपटीत होणार आहे. तर मी तेल तापायला ठेवलेलं आहे आणि पाहायचं जरासं, तर सोडलं जरा तापलेलं आहे ते काय होतं, आधी टाकलं ना, आपली ओली डाळ आहे ते भरभरा असं वर येतं तेल. मग तेल कढईमध्ये जास्त फुल कढई ठेवायची नाही, कमीच ठेवायची, नाही तर तुमचं उतू जाईल तळताना. हे लक्ष द्यायचं, टिप्स आहेत, टिप्स देऊन तुम्ही लक्ष द्या आणि एवढा चिवडा भारी होईल. मग पहा, हे बघा, थोडंच टाकलं होता म्हणून जास्त उतू गेलं नाही. तर मी पहिल्यांदाच टाकला ना म्हणून थोडं टाकले. तर लक्ष द्यायचं, ते स्लो करायचा गॅस, नंतर डाळ टाकायची. लगेचच्या लगेच अशी फास्ट गॅसमध्ये डाळ टाकले तर तुमचं तेल उतू जाईल, ते लक्ष द्यायचं मेन. आणि छान अशी डाळ फुगून अशी वरती येते, तेव्हा समजायचं का आपली झाली म्हणून, हे लक्ष द्यायचं. अशी एक एक दाणा त्याचा वरती येते चालतो, डाळ आपली एक एक वर जेवढी शिजेल ना ती होणार कुरकुरीत ना, तेवढी वरती येणार ती आपाप. मग ते वरची आपण काढून घ्यायचं आज. हां, पूर्ण आली नाही अजून, वरती सर्व आली का मग तुम्हाला काढून दाखवते. आता झालेली आपली सर्व आलेलीच आहे. हे बघा, घेतली काढून. ह्याला वेळ जास्त लागत नाही, पण लक्ष द्यायला लागतं भरपूर फ्राय करताना मात्र. तर दुसरी पण टाकलेली आहे मी, पण स्लो गॅस करायच्या डाळ टाकायच्या वेळेस स्लो गॅस करायचा. आणि नंतर मग त्याच्यात बुडबुडे कमी झाले का, त्याचे असे बबूल येतात, ते कमी झाले का नंतर मग आपण फास्ट गॅस करायचा आणि छान अशी होऊन द्यायची डाळ. आता मी म्हणजे छान होतपर्यंत थांबायचं, नाही तर तुमची डाळ नंतर लूज पडेल. म्हणून ते सगळं वरती आलं पाहिजे, फुगून वरती आले पाहिजे, बुडबुडे थांबले पाहिजे त्याचे, ते बबूल सगळे बबल आहेत ना ते पूर्ण कमी झाले पाहिजेत, तेव्हा मग तुमची समजायची डाळ आपली झालेली आहे म्हणून. हे बघा, आता कमी झालेली आहे ना, जरा हलवते अजून तरी पण. आणि थोडीशी डाळ मध्ये बघा खाली आहे, तिला पण वरती येऊ द्या, नंतर मग आपण काढायचे तिला. हे पहा, छान अशी वरती येते चाललेली आहे, एक एक डाळ वरती येत चालली. तर झालेलीच आहे, आता मी काढून घेते. एकदम कुरकुरीत आणि अप्रतिम टेस्ट आहे त्याला. तर मी ती फुगण्यासाठी डाळ मी थोडासा सोडा भिजवताना टाकलेला आहे, तो लक्षात ठेवा. मी भिजवण्यापासून नाही केली. आता ही पूर्ण झालेली आपली डाळ, अर्धा किलो डाळ होती. मग ती शिजून जराशी म्हणजे फुगल्यावर जास्त होती आणि तळल्यावर कमी होती, असं होतं डाळीचं. आता मी पहा काय काय करते. आता आपल्याला लसूण घालायचा आहे. लसूण सोलायचा नाही. लसूण हा माझा गावठी लसूण आहे म्हणून कमी पातळ साल आहे. जर मोठी मोठी साल असली ना तुमची तर मग सोलला तरी चालेल. तर पण असा लसूण घातला ना, थोडा घातला तरी सुगंध फार येतो त्याने, म्हणून हा गावठी लसूण आहे, मी थोडाच घातला आहे. तर मेन गोष्ट सोलायचा नाही त्याला. छोट्या छोट्या पाकळ्या घेतल्या तरी मग साल तशी दिसली पाहिजे चिवड्यामध्ये. तर हे असं ठेचून घेतला मी. तुम्ही तुमच्याकडे खलबत्ता असला तर खलबत्त्यात बी ठेचू शकता. तर माझ्याकडे मी आता आहे, पण मी नाही आता ह्याच्यावरच करते.
तर हे प्लेटमध्ये झालेलं आहे. जास्त बारीक नाही करायचं, अर्ध्या मुर्द्या अशा चपट्या करून ठेवायच्या. तर कढीपत्ता मी मुठभर घेतलेला आहे, भरपूर कढीपत्ता घालायचा, तो पण फ्राय करायचा चांगल्या तेलात का की त्याला कुरकुरीत करायचं आपल्याला ना, म्हणून जास्त तेलातच फ्राय करायचा. आणि लगेच होतो कढीपत्ता, वेळ लागत नाही. आणि बघा आता पहा रंग, आणि गोष्ट रंग बदली झाला नाही पाहिजे कढीपत्त्याचा, असं कुरकुरीत झाला पाहिजे आपला, पण रंग बदली नाही झाला पाहिजे, असा तळायचा. तर छान कुरकुरीत झालेला आहे. रंग पहा बदललं का त्याचा, छान आहे ना, आहे तसाच रंग आहे का ना. तर मी त्या डाळीवर ओतणार आहे. तर कोथिंबीर घेतलेली आहे मी, कोथिंबीर मोठी मोठी चिरलेली आहे, जास्त बारीक नाही चिरलेली. बघा कोथिंबीरचं पण हे बघा अशीच करायची, एकदम हिरवागार रंग दिसला पाहिजे पण कुरकुरीत झाली पाहिजे आपली कोथिंबीर, असं करायचं. लक्ष द्यायचं बारीक त्यावेळेस, का आपण पटकन काढायचं असतं ते. तर हा बघा आता कुरकुरीत व्हायला आलेलीच आहे. त्याचे पण बुडबुडे थांबले का मग समजायचं कुरकुरीत झाली आपली. ते बबोल आलेले आहेत ना, ते थांबले का मग समजायचं आपली कुरकुरीत झालेली आहे. तशीच हिरवीगार राहिली पाहिजे कोथिंबीर, ते लक्ष द्यायचं. कुरकुरीत एकदम मस्त, आणि फार सुगंध सुटतो त्या कढीपत्त्याचा आणि कोथिंबीरीचा स्वाद, त्याला मस्त वाटते एकदम. तर ही झालेली आपली जवळजवळ झालीच आहे. तर मी थोडीशी वरती घेऊन बघणार आहे आपली कुरकुरीत दिसते का. हे बघा तर कुरकुरीत झालेली आहे. तर मी काढते पटकन. हिरवाच रंग राहिला पहा, रंग बदलला नाही जरा पण कोथिंबीरीचा. त्या डाळीवर टाकून दिलं मी सर्व. आता हे मी तेल काढणार आहे आणि लसणाला कमी तेल ठेवणार आहे. तर थोडंसं तेल ठेवलेलं आहे मी, तेल काढून घेतलेलं आहे. आणि हा लसूण याच्यात टाकायचा, का की लसणाचा तेलात जर लसूण टाकला ना, पूर्ण मोठ्या तेलात, जास्त तेलात, तर लसणाचा स्वाद सगळा तेलाला जातो, तेलात उतरतो, मग कमी स्वाद येणार आपल्याला. म्हणून थोडंसं तेलात कुरकुरीत करायचे. अजून थोडं मी ओतणार आहे तेल, का की एवढ्याशा तेलात तळून होणार नाही तो. तर ते तेल थोडी पळीवर, छोट्या पळी ओतणार आहे मी तेल. हे बघा आता ओतते मी तेल, थोडंसं ओतलं बघा. ह्याला पण कुरकुरीत करायचं. आणि तेल उरलेलं आहे ना, ते पण तेलासकट टाकून द्यायचं त्याच्यात. तर ही छान असा कुरकुरीत होऊन द्यायचा त्याला पण. हे बघा म्हणजे स्वाद त्याचा पूर्ण जातो. हा पण कुरकुरीत झालेला आहे आणि हा टाकलेला आहे. त्याला 1 मिनिटभर लागला मला हे करायला. मी आता स्किप करून पुढे घेतला होता व्हिडिओ, तर 1 मिनिट लागतोच त्याला. तर हे बघा हे झालं आपलं बाजू. तर एवढंच साहित्य घालायचे. अजून पुढे काय काय घालते पहा. आता हे झालेलं आहे ना, तर ह्याच्यात पुढे मी बघा 1 चमचा लाल तिखट घालणार आहे, पुरेसा एवढ्याला 1 चमचा. 1 चमचा हळद टाकणार आहे. हे हळद 1 चमचा टाकला, रंग छान येतो त्याने. आणि चाट मसाला टाकणार आहे मी 1 चमचा, आणि अर्धा चमचा काळी मिरी टाकलेली आहे. त्याने स्वाद छान येतो. चाट मसाल्याने चटपटीत होते, एकदम मस्त लागते एकदम. आणि मी थोडीशी 1 चमचावर साखर टाकते, पिठी साखर, जास्त नाही, 1च चमचा. मग चवीनुसार मीठ टाकायचं त्याच्यात. तर मीठ घेते, मीठ टाकते. हे पहा, तुम्हाला वाटलं तर असं ह्याच्यात नाही घालावं, पण वाटलं तुम्हाला, हे मनुके आहेत बघा, भरपूर मनुके घातलेत मी, छान दिसतं त्यांनी. मध्ये एखादा मनुक्याचा घास आला तर फार छान लागतं. आता ही डाळ होती माझ्याकडे म्हणून मी टाकलेली आहे. डाळच म्हणते, छोटी शेव आहे चिवड्यातली, ती टाकलेली आहे. तुमच्याकडं नसली तर नाही टाकली तरी चालेल. तर मला वाटलं टाकावं म्हणून मी टाकली. आणि इथे पहा, तुम्हाला वाटलं असं का शेंगदाणे घालावं, नाही घालती तसं, पण वाटलं तर थोडेसे शेंगदाणे तळून टाकले तरी चालतील. तेव्हा ह्याची जरा मोठे होते ना, जरा दाबलं तर कुरकुरीत झाले ते एकदम छान. रंग पहा, कोथिंबीर आणि त्या कढीपत्त्याचा छान दिसतोय ना, त्याच्यात स्वाद पण तेवढाच उतरते. आता मी ना भरून घेते. हा चिवडा एवढा अप्रतिम लागतो ना, खूप टेस्ट आहे त्याला. तुम्ही मुलांना नाश्त्याला देऊ शकता, किंवा तुम्ही पण नाश्त्याला घेऊ शकता. कोणी आले पाहुणे, त्यांच्यापुढं प्लेट पुढं घेतली ते पण चालू शकतं. बाहेर कुठे फिरायला गेले तो तिकडे नेला खायला, मस्त वाटतं ते खायला. म्हणजे असा चिवडा ना खरंच अप्रतिम टेस्ट, घरी बनवलेला तर खूप टेस्टी लागतो आणि खूप छान. आणि हा 1-2 महिने टिकू शकतो.
काही होणार नाही त्याला. आता सप्त होणार आहे लगेच आमच्याकडे, हे संपून जाणार आहे. पण तुम्हाला सांगते, जर जास्त बनवून ठेवायचं तर 2-3 महिने 2 महिने तरी टिकू शकतो. असा छान चिवडा तो. अप्रतिम टेस्ट आहे खरंच, आणि खरंच छान आहे. तुम्ही पहा, खाल्ल्यावर कळेल. म्हणजे हॉटेलमध्ये भेटतं त्याच्यापासून फार वेगळा, खूप छान लागतो हा. त्याच्यापासून डबल छान लागतो. तर नक्कीच बनवून पहा. आवडला तर लाईक करा, माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा, आणि कमेंटमध्ये लिहून पाठवा मैत्रिणींनो कसं वाटला माझा चिवडा, आणि कुठून पाहत आहे ते पण लिहून पाठवा. तुम्हाला आवडला का कमेंटमध्ये लिहून पाठवा. काहीतरी वेगळं वाटलं पाहिजे मला, म्हणून तुम्ही नक्कीच कमेंटमध्ये काहीतरी लिहून पाठवा. आवडला का नाही आवडला, कुठून पाहत आहे तुम्ही ताई, सर्व काही मला लिहून पाठवा. आणि तुम्ही चिवडा करून पहा. मेन गोष्ट चिवडा करून पहा. आणि मैत्रिणींना, बऱ्याच मैत्रिणींचा मला फोन येतात, सारखे येत होते म्हणजे, आणि येतात पण अजून पण, का तुम्ही कुठला मसाले वापरता, कुठले काय करता. म्हणून ह्यावेळेस मी केलेले आहेत मसाले. तुम्हाला आवडलं तर ह्या बघा, व्हिडिओ दाखवते पुढं. या पद्धतीने मसाले केलेले आहेत. संपूर्ण दाखवत नाही व्हिडिओ मोठा एवढा, का की मोठा व्हिडिओ होईल ना. थोडा थोडा शॉर्ट घेतलेला आहे मी. तर भरपूर सारे 20 ते 21 गरम मसाले वापरून हा मसाला केलेला आहे. आणि हे सगळं ओरिजिनल आहे. शेतातलं काढलेलं अर्धमुर्ध आहे त्याच्यातल्या वस्तू. आमच्या शेतातलं आहेत, धणे शेतातले, मिरच्या शेतातल्या, परत सफेद तीळ शेतातले, म्हणजे बऱ्याच वस्तू, हळद आमच्या शेतातली आहे, म्हणजे बऱ्याच वस्तू शेतात. आणि हे मी चुलीवर भाजलेलं आहे. मेन गोष्ट, लाकडू लावून त्याचा खमंगपणा चुलीचा त्या मसाल्यात उतरलेला आहे. आणि मी वेगळ्या प्रकारच्या मिरच्या वापरलेल्या आहेत, प्रत्येक मसाल्याला वेगळा मिरच्या. आणि मसाले माझे बघा, कस्तुरी मेथी पण घातलेली, म्हणजे भरपूर सारे जेवढे गरम मसाले भेटतात तेवढे वापरलेले आहेत. आणि वेगळ्या प्रकारच्या मिरच्या आहेत माझ्या. आणि दुसरी गोष्ट, माझ्याकडे मसाले कुठले कुठले आहेत, कांदा लसूण मसाला आहे, आगरी मसाला आहे, मालवणी मसाला आहे, लाल तिखट आहे, मिसळ मसाला आहे, हळद पावडर आहे, धणे पावडर आहे. म्हणजे तुम्हाला कुठलाही लागेल तो घेऊ शकता. स्क्रीनवर नंबर देणार आहे, त्या नंबरवर तुम्ही घेऊ शकता. आणि तुम्हाला घरपोच फ्री डिलिव्हरी आहे. तर बाय.